नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन छोट्याशा छानशा उपयोगी महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, मोबाईल हा आपल्या एका जीवनाचा परिपूर्ण भाग झालेला आहे. मोबाईलशिवाय आपण काहीच करू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. आता हे मोबाईलचं चार्जर आपल्याला काय करायचं आहे? मोबाईलच्या चार्जरला बऱ्याच वेळा आपण कामामध्ये असतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की मोबाईलला चार्जिंगला लावावंच लागेल, याची बॅटरी तर खूपच डाऊन झालेली आहे. अशा वेळी काय करतो आपण? मोबाईलचा चार्जर घेतो आणि आपण चार्जिंगला लावून देतो. पण आपण असा विचार करत नाही की आपण कामामध्ये होतो आणि आपले हात अस्वच्छ होते. मग हे अस्वच्छ हाताचे डाग किंवा ही जे काही मळलेले डाग असतात ना आपले हात, स्वयंपाकघरामध्ये असो, तर अशा वेळी काय होतं की आहे तसे हात आपण याला लावतो चार्जरला आणि चार्जरवरती हे डाग सहज उमटून येतात. आणि बऱ्याच मोबाईलचे चार्जर हे पांढऱ्या रंगाचे आहेत बघा, तुम्हाला माहीतच असेल. तर या पांढऱ्या रंगाच्या चार्जरवरती कोणतेही डाग लगेच सहज उमटतात. तर हे काढायचे कसे, स्वच्छ करायचे कसे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी महत्त्वाचा, उपयोगी आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालांतराने जसे जसे तुम्ही चार्जर वापरत जाल, अगदी तसे हे चार्जर अगदी अस्वच्छ, घाणेरडे दिसायला लागते. असं वाटतं की खूपच मळलेले आहे. तर अशा वेळी तुम्ही अशी ही पद्धत, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ही पद्धत, ही टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. चला तर मंडळी, आता हे चार्जर साफ करण्यासाठी आपल्या घरातीलच असलेल्या 2 ते 3 वस्तूंचा वापर करून हे चार्जर साफ करूया. सर्वात आधी एक वाटी मी इथं घेतलेली आहे. या वाटीमध्ये आपण एक लिंबू चिरून घ्यायचा आहे. लिंबू चिरून घेतल्यानंतर या लिंबाचा संपूर्ण रस या वाटीमध्ये आपण काढून घेऊया. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि त्यामुळं काय होतं की ॲसिड पूर्ण जेवढे पण जास्तीत जास्त डाग असतील ते डाग काढण्याचं काम हे ॲसिड किंवा हा लिंबाचा रस करत असतं. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत इथं हँडवॉश. घरामध्ये जो काही तुम्ही हँडवॉश वापरत असाल तो तुम्ही इथे घेऊ शकता. हँडवॉश नसेल तर तुम्ही शॅम्पूसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर घरामध्ये तुम्ही जो काही कपडे धुण्यासाठी निरमा पावडर वापरत असाल, अगदी तो इथं अर्धा ते 1 चमचा याच्यामध्ये घ्यायचा. आणि त्यानंतर आता आपण ह्या पाण्याने हे चार्जर स्वच्छ करून घेणार आहोत. एखादा स्क्रब जर तुमच्या घरामध्ये असा असेल, बघू शकता असं स्क्रब मी तुम्हाला इथं दाखवत आहे. अशा प्रकारचा खूप चरबट नाही, खूप असा खरबुडा नाही, तर असा थोडासा हा स्क्रब जर तुमच्याकडे असेल तर हा स्क्रब घेऊ शकता. पण सर्वात आधी काय करायचं आहे की चार्जरची जी पिन आहे, जी आपण मोबाईलमध्ये चार्जरची पिन खोचतो, त्या पिनमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. तर सावधगिरी म्हणून आपण इथे एक चिकट टेप, प्लास्टिकचा चिकट टेप यावरती लावून घेऊया दोन्हीही चार्जरवरती अशा प्रकारे. कारण ह्याच्यामध्ये पाणी जाणार नाही किंवा हे खराब होणार नाही याची आपण काळजी घेतोय. यावरची चिकट टेप लावून घेऊया. त्यानंतर काय करूया, तुम्हाला मी सांगितलं स्क्रब. स्क्रब जर नसेल तर काय करायचं, ज्या लिंबाचा रस आपण काढून घेतलाय तोच लिंबू इथं घ्यायचा आहे. त्या लिंबाचीच पाक घ्यायची. अगदी त्या वाटीमध्ये जे आपण पाणी बनवलंय त्या पाण्यामध्येच ही लिंबाची फाक बुडवून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. अगदी चार्जरची जी पिन आहे किंवा ही जी वायर आहे यावरती आपण अशी ही फिरवून घ्यायची आहे अलगदपणे. तर बघू शकता अगदी सहज हे जे डाग निघले जातात. मी तुम्हाला सांगितलं की लिंबाच्या रसामध्ये ॲसिडचं प्रमाण असतं आणि ॲसिड हे डाग काढण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यानंतर बघा संपूर्ण मी इथं चार्जर स्वच्छ केलेला आहे. पण तुमच्याकडे एखादा कॉटनचा कपडा असेल तर कॉटनचा कपडा या वाटीमधील पाण्यामध्ये थोडासा बुडवून घेऊन अगदी असं यावरती किंवा कॉटनच्या कपड्याने सुद्धा तुम्ही हे चार्जर नक्कीच पुसू शकता. तर अशा प्रकारे बघा मी संपूर्ण चार्जर असे एका कॉटनच्या कपड्याने देखील पुसून घेतलेला आहे. तुम्ही ह्या तीनही पैकी कोणताही पर्याय चार्जर साफ स्वच्छ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. तर अशाच पद्धतीने आपण सर्व 2 ते 3 चार्जर मी इथं स्वच्छ केलेले आहेत, पाहू शकता. घरातच उपलब्ध असलेल्या फक्त 2 ते 3 साहित्यांचा वापर करून आज आपण हे पांढरे शुभ्र चार्जर अगदी नव्यासारखे स्वच्छ केलेले आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे चार्जर साफ करण्याची योग्य पद्धतसुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही पण चार्जर साफ करण्यासाठी अशी ही योग्य पद्धत नक्कीच वापरू शकता. तर मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रवासामध्ये जाणार असाल किंवा कुठं पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जाणार असाल किंवा कुठेही गावाला जाणार असाल लग्न समारंभामध्ये, तर अशा वेळी काय होतं की एकसारखे मोबाईल किंवा एकसारखे चार्जर असतात. त्यामुळे आपल्याला आपला चार्जर कोणता आहे हे ओळखत नाही.
तर यावरती काय करायचं आहे, चार्जरवरती आपल्या घरातील असलेली नेलपेंट किंवा नखपालिश, नेलपेंट घ्यायची आहे जी असेल ती, आणि त्याने आपल्याला एखादी चार्जरवरती खूण किंवा एखादं अक्षर आपल्या नावाचं काढू शकता, म्हणजे चार्जर ओळखण्यास मदत होते. तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा.